साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहात आरोग्य केंद्रात आता चांगली सुविधा मिळत असून काही कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। काही दिवसांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला होता। या विषयाकडे शिवसेनेचे गुरुशांत धोतरगावकर, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी लक्ष वेधलं होतं। अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात नागरिकांना देण्यात येणारे वयाचे दाखले मोफत दिले जातात, मात्र काही कर्मचारी या दाखल्यांसाठी प्रत्येकी 100 रुपये आकारत आहेत। या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धोतरगावकर यांनी केली। दोन गोष्टी प्रकर्षानं मला नमूद करावंसे वाटतं। आरती अरुण पुजारी नावाची एक गर्भवती महिला तिथं दाखल झाली होती। काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि मी स्वतः तिथं गेलो होतो। तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ज्या तक्रारी केल्या की रात्री डिलिव्हरी होत असताना त्यांनी डॉक्टर कोणीही तिथं उपस्थित नव्हता। वास्तविक तो रुग्ण म्हणजे ती महिला आपल्याकडे फक्त सोनोग्राफी करण्यासाठी आली होती। त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना खात्री दिली की आमच्याकडे चांगलं हे होईल आणि गर्भाशयाची पिशवी ओपन झाली, इथे डिलिव्हरी आता होण्याची वेळ आहे, तर तुम्ही बाहेर जाऊ नका, आपल्याकडे ॲडमिट व्हा। हे म्हटल्यानंतर जबाबदारीनं त्या डॉक्टरांनी रात्री थांबणं आवश्यक होतं, पण रात्री डॉक्टर थांबलेले आहे। फक्त सिस्टरनी ती डिलिव्हरी केली। तर मला तज्ञ डॉक्टर रात्रीसुद्धा तिथं असावेत ही विनंती करायची आणि त्या अनुषंगानं इथल्या आरोग्य खात्यातल्या 2 गोष्टी मला आपल्यासमोर आणायच्या आहेत। रेबीजच्या ज्या इंजेक्शन असतात ARV, त्याची सद्यस्थिती काय आहे? आरोग्य अधिकाऱ्यांकडून मला त्याची माहिती आहे, म्हणून त्या अपेक्षा नाही आहे। नवले साहेबांचं काम चांगलं आहे। जरी तुम्ही ॲडव्हान्स दिलेला असलं साहेब, हे एलिव्हेशनकडून येण्याआधी ॲडव्हान्स दिलेला असला तरी ते आपण रद्द करून त्या पैशाच्या मोबदल्यात आपण दुसरे काही ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मागू शकता। तर तेवढी सभागृहात मी विनंती करतो की तशा पद्धतीनं होऊ नये। आणि दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेस चेतन आम्ही गेलो होतो त्याच्या आदल्या दिवशी आपण महानगरपालिकेच्या वतीनं तिथं वयाचे दाखले मोफत देण्याची सोय केलेली आहे। मदर तेरेसाच्या नावाने आपलं ते युनिट चालतं। तर तिथं आपण महापालिकेच्या वतीनं मोफत देत असताना तिथल्या कर्मचाऱ्यांकडून त्या आडले नडलेल्या वयस्कर लोकांकडून प्रत्येकी 100 रुपये घेतले जातात। एका दिवशी साधारण 29 लोक त्या दिवशी होते, माझ्याकडे आकडेवारी आहे। 29 लोकांकडून 100 रुपये म्हणजे 2900 रुपये एका दिवशी वसूल केले गेले। दर आठवड्याला 25-30 लोक येत असतील, म्हणजे आयटीच्या जीवावर वायदी निघाल किंवा इथं आपण मोफत द्यायचं, इथं कोणीतरी घरं भरायचे, असा जर प्रकार होत असेल तर नागरिकांमध्ये मेसेज महानगरपालिकेबद्दलचा वाईट जातो। तर या संदर्भात मी त्या दिवशी सन्माननीय आपल्या आरोग्य अधिकारी यांच्या कानावर घातलं होतं, त्यांना लक्ष घालायला सांगितलं होतं। तर मी आता आरोग्य अधिकाऱ्यांना विचारतो की त्याची माहिती त्यांनी घेतली का, काय कारवाई केली संबंधित। अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेची प्रसूती होणार असेल तर तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नसतात। रात्रपाळी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी उपस्थित नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली। आपल्या महानगरपालिकेचं बोर्ड लिहिलंय तिथं कुणाकडनंही फी घेतली जात नाही, तरी देखील आपले अधिकारी किंवा तिथले डॉक्टर त्या पेशंटच्या जे मिस्टरला बोलतात की आम्हाला काय पैसे देत नाही। मी यांना बोलून समक्ष ते सगळं सांगितलं। जर आपले अधिकारी जर असं डॉक्टर असं बोलत असतील तर पेशंटने पुन्हा विश्वास ठेवून वापरते, तुम्ही सांगा। त्या हॉस्पिटलमध्ये लिहिलंय की आम्ही कुठलीही फी घेत नाही, पण आपले डॉक्टर सांगतात की आम्ही काही इथं फुकट बसलो नाही, आम्हाला कोण पगार देत नाही। मी एबीसीला फोन केला आणि सरांना देखील फोन केला, सरांनी त्यांना पाठवून दिला। ऐकलं साहेब, तुम्ही त्यांना पाठवून दिला। त्या ठिकाणी साहेब अहिल्यादेवी होळकर हॉस्पिटल आता चांगलं नावारूपाला आलंय, आम्हाला त्याला बिघडवत नाही साहेब। ह्या सोलापूर शहरात आम्ही बघतोय डिलिव्हरी घ्यायला कोण डॉक्टर 10,000 घेतोय, कोण 20,000 घेतोय, कोण 25,000 घेतोय। सीझर तर परवडूच शकत नाही, 30,000 घेतात। पण तुम्ही चांगली सेवा देत असताना काय लोक त्याचे हॉस्पिटलची बदनामी करतात, तिथं देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल। त्यामध्ये तुम्ही लक्ष घालावं असं या ठिकाणी ऐकत बोलू आपलं साहेब। त्याशी धन्यवाद आम्ही घेऊन गेलो। केवळ महानगरपालिकेनं सोलापूर शहरात चांगलं काम होत आहे म्हणून आम्ही त्यांना समजून सांगितलं, पण सगळ्यात वाईट म्हणजे महापौर त्या ठिकाणी डॉक्टर नसतात। ही डिलिव्हरी नर्सने केली होती आणि त्या नर्सवर अनेक आरोप त्या ठिकाणी केले होते।
तर सगळ्यात महत्त्वाचं आपण तिथल्या डॉक्टरला मानधन देतो का नाही फक्त